की कोणतीही कंपनी जर अडचणीत असेल किंवा आधी भांडवलीकरणाच्या अवस्थेत असेल, तर त्यावरती कोणते उपाय करावेत? कंपनीने वेळीच आधी भांडवलीकरणातून बाहेर येणं आवश्यक असते आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? ते आता आपण पाहूया. राखीव निधीचा वापर. कंपनीने जो राखीव निधी राखीव निधीमध्ये नफ्यातून दरवर्षी ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवली जाते. त्याला राखीव निधी किंवा जनरल रिझर्व्ह असं म्हटलं जातं किंवा रिझर्व्ह फंड असं म्हटलं जातं. तुम्हाला अकाउंटमध्ये त्याचे ॲडजस्टमेंट असते. ट्रान्सफर 10% प्रॉफिट फॉर रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह. तर हा जो राखीव निधी असतो तो अडचणीच्या वेळी वापरावा लागतो किंवा वापरणं अपेक्षित असतं. परंतु कंपन्या या वापरत नाहीत आणि म्हणून आर्थिक अडचणीत जातात. तर या राखीव निधीचा योग्य वेळी वापर केला गेला पाहिजे. तर कंपनी आधी भांडवलीकरण अवस्थेतून बाहेर येऊ शकते. त्यानंतर व्याजाचा दर कमी करणे. कंपनी कर्जरोखेधारकांना उसाच्या भरात काही वेळेला व्याजाचा दर जास्त ठेवते. व्याजाचा दर 2 ठिकाणी द्यावा लागतो. एक म्हणजे कर्जरोखेधारकांना व्याज द्यावे लागते आणि दुसरं बँकांना कर्जावरील व्याज द्यावे लागते. आता व्याजाचा दर तुम्ही ज्या अकाउंटमध्ये 10%, 6%, 7% डिबेंचर्स असं वाचता किंवा असा आपल्या बॅलन्स शीटला असते. तर तो जो रेट असतो 10%, 7% हा त्या कर्जरोख्यांचा व्याजाचा दर असतो आणि तो सुरुवातीच्या काळात जर जास्त असेल तर कंपनीला दर सामान्याने व्याज जास्त द्यावे लागते आणि कंपनीचं कर्जाचं प्रमाण हे वाढते. आणि त्यामुळे हा व्याजाचा दर जो आहे तो कर्जरोख्यांशी बोलून त्यांच्याशी समजूत काढून हा व्याजदर कमी केला तर कंपनी आधी भांडवलीकरणातून लवकर बाहेर येऊ शकते आणि म्हणून कंपनीने कर्जरोख्यांवरील व्याजाचा दर हा कमी करणं हा एक आधी भांडवलीकरणावरील उपाय समजला जातो. कारण आधी भांडवलीकरणावरती जर कशामुळे कंपनी अडचणीत येते, तर कंपनी जास्त व्याज देते, जास्त लाभांशाचा दर ठेवते, जास्त लाभांश वाटावा लागतो आणि मग कंपनीची आर्थिक स्थिती ढासळत जाते. आणि जरी कंपनीची आर्थिक स्थिती ढासळू नये असं जर वाटत असेल, तर कंपनीने या कर्जरोखेधारकांचा व्याजाचा दर हा कमी केला पाहिजे. म्हणजे कंपनी आधी भांडवलीकरणातून लवकरात लवकर बाहेर येऊ शकते. जर कंपनी आधी भांडवलीकरणातून लवकर बाहेर आली नाही, तर कंपनी कायमस्वरूपी बंद होऊ शकते. म्हणून कंपनीने वेळीच उपाय करणं आवश्यक असतं. त्यातील हा एक उपाय आहे. तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे प्राधान्य भागांवर अधिक लाभांश देणे. प्राधान्य भागांवर अधिक लाभांश देणे म्हणजे काय? तर प्राधान्य म्हणजे अग्रहक्क भाग. अग्रहक्क भाग यावरती जर अधिक लाभांश दिला जात असेल, तरी सुद्धा कंपन्या काही वेळेला अडचणीत येऊ शकतात. पण काही वेळेला काय होतं, की कमी टक्के आधी भांडवली अग्रहक्क भाग विकले जातात. तर अशा अग्रहक्क भागांवरती जर तुम्ही जास्त दराने लाभांश दिला, तर ते पैसे आपल्याला जास्त काळ वापरता येतात आणि म्हणून प्राधान्य भागांवरती अधिक लाभांश देणं हे काही वेळेला आधी भांडवलीकरणावरील उपाय समजला जातो. त्यानंतर भागांचे सममूल्य कमी करणे. भागांचे सममूल्य कमी करणे याचा अर्थ काय? तर भागांची जी किंमत असते, दर्शनी किंमत द्यायच्या शेअर्स ऑफ रुपीज 100 किंवा 5000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 ईच, 10 ईच. तर 100 ईच, 10 ईच ही भागाची दर्शनी किंमत असते. तर सुरुवातीला कंपनी काही वेळेला काय करते, जास्त किमतीने हे भाग विकते आणि त्यामुळे भाग भाग कमी विकले जातात आणि कंपनीला भांडवल कमी मिळते. पण तेच जर भागांची किंमत कमी ठेवली, उदाहरणार्थ 1000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 ईच. 10 ईच ठेवलं तर ₹10 भाग लगेच सहजासहजी कोणीही खरेदी करू शकतो. पण ₹100 भाग खरेदी करायचा म्हटलं तर 1000 वेळा विचार करतो आणि म्हणून भागांची दर्शनी किंमत ही जर कमी ठेवली, तर कंपनीला भांडवल चांगल्या प्रकारे मिळू शकते, गोळा करता येते आणि म्हणून भागांचे सममूल्य ₹100 ठेवण्याच्या ऐवजी जर कमी ठेवलं, तर कंपनी या आधी भांडवलकरण अवस्थेतून बाहेर येऊ शकते. त्याचबरोबर भागांची संख्या कमी करणे. भागांची संख्या कमी करणे याचा अर्थ काय? तर उदाहरणार्थ सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावरती भाग विकले जातात. म्हणजे भागांची 5000 शेअर्स, 10,000 इक्विटी शेअर्स अशा प्रकारे या संख्येत भाग विकले जातात. आणि मग होते काय, की सुरुवातीला खूप भांडवल मिळते. पण प्रत्यक्षामध्ये मात्र ज्यावेळेला लाभांश द्यायची वेळ येते, त्यावेळेला मात्र पर शेअर
जो लाभांश असतो तो दर कमी होतो. कारण प्रत्येकाच्या वाट्याला अतिशय तुटपुंजी रक्कम येते आणि लोकांना काय वाटतं, "अरे, ह्या कंपनीकडून आपल्याला काहीच लाभांश मिळत नाही. चला ह्या कंपनीचे भाग विकून टाका." आणि म्हणून असे भागधारक त्या कंपनीचे भाग लवकर विकायला लागतात आणि हा धोका नंतर येतो आणि हा धोका म्हणजेच आधी भांडवलीकरण अवस्था असते. आणि म्हणून काय करायचं असते, तर कमी शेअर्स आणि जास्त किमतीला किंवा वाजवी किमतीला विकले, तर कंपनीचे भाग लवकर विकले जातात आणि कंपनीला हवं असणारं हे मिळू शकतं, भांडवल मिळू शकतं. म्हणून कंपनीच्या भागांची संख्या पण कमी ठेवायची आणि भागांची अ, किंमत सुद्धा जर कमी ठेवली, तर कंपनीचं देण्याचं प्रमाण हे कमी राहतं आणि कंपनीकडे येण्याचं प्रमाण हे जास्त राहतं. तर आधी भांडवलीकरणावरती हे 5 उपाय आहेत. पहिला उपाय होता राखीव निधीचा अडचणीच्या वेळेला वापर करणं. केवळ साठवून ठेवून दाखवण्यासाठी ठेवायचं नाही बॅलन्स शीटला. आमच्या बॅलन्स शीटला एवढा राखीव निधी आहे. हे दाखवण्यासाठी नाही, तर प्रत्यक्ष अडचणीच्या वेळेला त्याचा वापर केला पाहिजे. कर्जांवरील कर्जरोखेधारकांवरील व्याजाचा दर कमी करण्याची विनंती केली पाहिजे. कर्जरोखेधारकांना, बँकांना की आमच्यावर व्याजाचा दर कमी करा. आमची आर्थिक परिस्थिती आता बिघडत आहे. आम्ही आधी भांडवलीकरणामध्ये आहोत आणि अशा प्रकारचा व्याजाचा दर कमी केला तर कंपनीचं देण्याचं प्रमाण कमी होतं. अग्राहक भागांवरती अधिक दराने लाभांश दिला तरी आधी भांडवलीकरण अवस्थेतून कंपनी बाहेर येऊ शकते. भागांची दर्शनी किंमत जर कमी ठेवली तर जास्त भाग विकले जातात आणि कंपनीला जास्त भांडवल मिळू शकते. म्हणून भागांची दर्शनी किंमत कमी ठेवणे आणि भागांची संख्या जी क्वांटिटी आहे ती कमी करण्याची. भरपूर विकलेले असतात शेअर्स. ते भरपूर विकलेले शेअर्स पुन्हा बायबॅक केले जातात किंवा काही वेळ नंतर आपल्याला त्या थीम आहेत बायबॅक ऑप्शन भागांची पुनर्खरेदी असा एक भाग आहे किंवा कंपनी स्वतःचे भाग पुन्हा खरेदी करू शकते किंवा सरेंडेड करायला सांगते. सरेंडेड म्हणजे त्याग करणे, समर्पण करणे किंवा भागधारकांना भागांचे समर्पण करायला सांगू शकते आणि जे जास्त प्रमाणात भाग विकलेले आहेत, हे जास्त प्रमाणात विकलेले भाग कंपनी परत मागू शकते, कमी करू शकते आणि त्यामुळे कंपनीचा लाभांश पर शेअर लाभांशाचा रेट हा वाढू शकतो. तर हे 5 उपाय करून कंपनी या आर्थिक आधी भांडवलीकरण अवस्थेतून बाहेर येऊ शकते आणि बंद होण्यापासून वाचू शकते. आजारी उद्योग होण्यापासून वाचू शकते. म्हणून आधी भांडवलीकरणावरती वेळीच उपाय करणं हे अतिशय आवश्यक असतं आणि ते उपाय वेळेत करणं आवश्यक असतं आणि म्हणून हे उपाय जर केले तर कंपनी आधी भांडवलीकरण अवस्थेतून बाहेर येऊ शकते. थँक यू. धन्यवाद.